लोणावळा बुशी डॅम दुर्घटनेनंतर भीमाशंकर वनविभागाने एक मोठा निर्णय घेतलाय। पर्यटकांचे अपघात आणि दुर्घटना होऊ नये यासाठी काही स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे। भीमाशंकर वन्यजीव अभयारण्यात पावसामुळे निसरड्या झालेल्या वाटांवर अपघात होण्याचा धोका लक्षात घेत वन्यजीव विभागातर्फे 1 जुलै 2024 ते 30 सप्टेंबर 2024 पर्यंत पर्यटकांना अनेक पर्यटन स्थळांवर बंदी घालण्यात आली आहे। भीमाशंकर अभयारण्यात अनेक धबधबे आहेत, त्या कुंडामधील पाण्याचा प्रवाह आणि खोलीचा अंदाज पर्यटकांना येत नाही, त्यामुळे अपघात होण्याच्या अनेक घटना घडतात। याच अनुषंगाने खबरदारीचा उपाय वनविभागाने घेतलाय। वनविभागाने कोंडवळ धबधबा, खोपवली क्षेत्र येथील चोंडीचा धबधबा, पदरवाडी जवळ असणारा ज्ञानीचा धबधबा, नारीवाली क्षेत्र येथील सुभेदार धबधबा, खांडस भीमाशंकर मार्गावरील गोंगळ घाट नाला, शिडी घाट, पदरवाडी ते काठेवाडी हे सर्व पर्यटन स्थळे पर्यटकांसाठी बंद करण्यात आली आहेत। नमस्कार, मी तुषार चव्हाण, उपवन संरक्षक वन्यजीव पुणे। आपल्याला सर्वांना माहितीच आहे की सध्या पावसाळ्याच्या स्थितीमध्ये सर्वच्या सर्व धबधबे, नदी, नाले हे पुराने ओसंडून वाहत आहेत। याच्या पार्श्वभूमीवरती ज्या 2 घटना घडल्या काही दिवसांमध्ये, त्या संदर्भात आपण पाहिले की तामिनी आणि भीमाशंकर अभयारण्य या दोन्ही अभयारण्यातले जे नदी नाले प्लस व्हॅली आहे, कुंडलिका व्हॅली आहे की जिथं सर्व पावसाळी पर्यटकांना प्रवेश निश्चित केला आहे। काही क्षेत्र आहे भीमाशंकर अभयारण्यातलं, त्याच्यामध्ये कोंडवळ धबधबा आहे, शिडी घाट आहे, सुभेदार धबधबा आहे। तर त्यानंतर आपण बघितलं की खालून मुरबाडकडून वरती येणारा रस्ता आहे। हे सर्वच्या सर्व रस्ते आहेत ज्याच्यामध्ये धोकाग्रस्त परिस्थिती तयार झाली आहे। असे सर्व धबधबे व रस्ते हे आपण 30 सप्टेंबर पर्यंत पर्यटकांसाठी बंद केलेले आहेत। जर कुणी याच्यामध्ये जाण्याचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन ऍक्टमध्ये याच्यावरती गुन्हा दाखल करण्यात येईल। धन्यवाद।